मी आज केलं मेदूवडा चटणी. ही लाल मिरचीची चटणी आहे. ओलं खोबरं लाल मिरची चटणीची रेसिपी केलेली आहे आपण. हे मेदूवडे केलेत. कसे दिसत आहेत? मस्त दिसत आहेत ना, खावे वाटत आहेत ना. चला तर मग बघूया आता मेदूवडे आणि चटणी कशी करायची. आज मी करते मेदूवडा चटणी आणि दहीवडी पण करणार आहे. त्याच्यासाठी मी ही उडदाची डाळ 2 तास भिजत ठेवली होती. आता मी ती मिक्सरमधनं काढून वाटून घेते. नंतर दाखवते पुढची कृती. इथं मेदूवड्यासाठी मी चटणी करते. खोबरं घातले, लसणाच्या 2 पाकळ्या, लसूण खूप मोठा आहे. लाल मिरच्या घालणार मी आज. 4 लाल मिरच्या, अर्धा इंच आलं, कोथिंबीर, मीठ, थोडं 1 चिमट साखर. लसूण घातलं आहे ना, म्हणून साखर झाली. दही मी मिक्सरमधनं काढून चटणी करून घेते. मी आता करते मेदूवडा चटणी आपण मगाशी केलेली आहे. आता वडे करते. तेल तापत ठेवलं इकडं. हे पीठ नाही, फक्त उडदाची डाळ आहे. उडदाची डाळ मिक्सरमधून 3 तास 2-2.5 तास भिजवली होती आणि मिक्सरमधनं काढून वाटून घेतलेलं आहे. हे बघा, अशी जरा जाडसरच करायचं रवाळ. त्याच्यात कुठली दुसरी डाळ वगैरे घातलेली नाही. आता मी याच्यात 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे. हे ओलं खोबरं आहे. ओले खोबरे बारीक तुकडे करून घेतले. तुम्ही किसून पण घेऊ शकता. ओलं नारळ आणि 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे. हे सगळं आपल्याला आत घालायचं आहे. आणि मीठ. कांदा, मिरची आणि खोबरे अतिशय चविष्ट आणि खमंग लागतात. हे वडे, मेदूवडे. मी जरी नुसते जरी खाल्ले, तुम्ही सांबार नसेल, चटणी नसेल, तरी मस्त लागतात हे चवीला. अतिशय खमंग लागतात. मी असं कोणी करत नसेल, माझी ही रेसिपी आहे. आता मी हे सगळं फेटून घेते, हलवून घेते आणि चांगलं फेटायचं, म्हणजे ते छान असे स्पॉन्जी होतात. आणि पाणी घातलेलं नाही आहे बघा, तुम्ही घट्टच ठेवलेलं आहे पीठ. फार पाणी नाही घालायचं. जेवढं डाळीत पाणी आहे तेवढंच मिक्सरवर करून घेतलेलं आहे वाटून. आता मी हलवते, सगळं मिक्स करते. हे बघा, मी तिथं छान फेटून घेतले आणि फुगलं आहे बघा असं पीठ छान. भरपूर फेटून घेतलेलं आहे. आता आपण वडे करूया. इथं वडे करायला प्रत्येक वेळी पाणी घ्यायचं, पाण्यात हात बुडवायचा आणि टाकायचे वडे. आणि करतानाच असं अंगठ्यानी मध्ये होल पाडायचं. प्रत्येक वेळी पाण्यात बुडवायचा हात. हात ओला करून घ्यायचा, पीठ घ्यायचं, अंगठ्यामध्ये होल पाडायचं आणि वड्या टाकायचं. तेल चांगलं तापवून घ्यायचं. कडकडीत तेल तापलं पाहिजे, ना तर तेल खूप पितात वडे. आणि वडे टाकल्यानंतर मग गॅस मोठा करा, म्हणजे छान तळले जातात. हे उडपी स्टाईल आहेत. उडपी लोक, जे म्हणजे साऊथ इंडियन उडपी लोक आहेत, ते असे करतात. आणि कांदा आणि हे घातलं ना, मिरची, कांदा, कोथिंबीर. मी काल दहीवड्यात सुद्धा मी हे घातलेलंच आहे, मिरची आणि खोबरं. मेदूवड्यात करताना कांदा पण घालते. आणि काही मशीन वगैरे लागत नाही याला करायला, सहज येतात करायला. फक्त थोडं प्रॅक्टिस लागतं. आणि प्रत्येक वेळी वडा घालताना हात ओला करायचा. अंगठा ओला करायचा, अंगठा ओला करून घालायचं. आणि हे असे केले, जर फार पातळ करू नका पीठ, म्हणजे ते घालता येतात वडे आपल्याला. आणि तेल चांगलं तापवून घ्यायचं कडकडीत, म्हणजे तेल पित नाहीत वडे अजिबात.
जरा हलवून खालनं वरनं वरनं करून तळायचे छान खरपूस. हे काढते आता मी. छान सोनेरी लाल रंग आलेला आहे. हे बघा करताना परत हात ओला करायचा. 4 बोटांनी पीठ घ्यायचं, मग ते होल पाडायचं आणि सोडायचं. जरा हे वडे तळायला थोडासा वेळ लागतो, आतपर्यंत शिजायला छान. पण हे बघा कसे छान होल पडलेत. आणि हे तळले म्हणजे याची बुडबुडी जरा कमी झाली ना, कमी होतात आपोआप. तळला गेला आतपर्यंत की हा मी पहिला घातलेला ना, त्याची बुडबुडी कमी झालीत बघा. म्हणजे तो तळला गेलाय छान. अजून आत थोडंसं तळतोय. हा काढून घ्या आणि चांगले निथळून काढा, पण तेलच राहत नाही त्याच्यात निथळायला. अतिशय तेल कमी पितात हे उडीद वडे मेदू वडा काय म्हणाल तुम्ही. हे बघा आता मी घालते. फक्त भरणं घाला चांगलं व्यवस्थित. प्रत्येक वेळी हात ओले करून घ्यायचे प्रत्येक वडा घालताना. आज मी सांबार नाही केलेलं याला, मेदूवडा सांबार. आज चटणी केली फक्त. कधीतरी सांबाराची पण रेसिपी दाखवी. असे चांगले हलवत हलवत तळा. मी 1/2 किलो डाळ भिजवली होती, त्याच्यात साधारण या साईजचे म्हणजे 25-26 वडे होतात. म्हणजे तुम्हाला अंदाजासाठी सांगते मी. मोठे केले तर थोडे कमी होतील 20. आज मी कढई छोटी घेतली त्यामुळे मी जरा साईज पण छोटा छोटा केलाय. झालं आपला वडा काढून घेऊया.
तुम्हाला असं दिसत असेल तर बघा की कोरडा खूप झाला आहे, वर तेल वगैरे अजिबात राहिलेलं नाही. मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि एक टीप, महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा करायचीत ना वडे, तेवढंच मिक्सरमधनं जेवढी करायचीत ना वडे, जेवढे लोकं खाणार आहेत, साधारण एक म्हणजे त्या माणसांच्या प्रमाणे तेवढीच डाळ मिक्सरमधनं काढून लगेच करायची वडे. पूर्ण पूर्ण संपूर्ण तुम्ही भिजवलेली डाळ मिक्सरमधनं काढायची आणि मग ती ठेवून द्यायची, असं नाही करायचं. झालेत माझे वडे सगळे करून. मी सगळी डाळ काढली नाही आहे मिक्सरमधनं, थोडी डाळ ठेवून दिली तशीच पाण्यात भिजत. आता 2च राहिलेत, छोटे छोटे होतील 2. हे बघा, मगाशी तुम्ही बघितलं असेल पहिलं तेल किती घातले. एक वाटीभर सुद्धा तेल पिलेलं नाही आहे. अतिशय तेल कमी पितात हे वडे. आणि मी थोडी डाळ तशीच ठेवली आहे. हे बघा, आता ते थोडं नंतर करीन, लागले तर. ही खास टिप आहे. काय होतं, सगळं एकदम काढून घेतलं ना मिक्सरमधून वाटून, की ते फुगत जातं आणि मग फसफसतं, ते टिकत नाही. ही अशी डाळ टिकते. म्हणजे समजा तुम्ही नाही केले आज, तर डाळ टिकते व्यवस्थित. पण ते मिक्सरमधनं काढलेलं टिकत नाही. कसे झाले थोडे, हे बघा असे छान खोल पडलेत. आणि आज मी लाल मिरचीची चटणी केली, ती पुदिन्याची पानं घातलीत. हे बघा कशी दिसते. छान ओल पडलेत ना. मेदूवडा चटणी नक्की करून बघा. मी सांगितलं सगळ्या टिप लक्षात ठेवा आणि मला कमेंटमध्ये लिहून कळवा तुमचे कशी होत आहेत मेदूवडे. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला मी एक दाखवते. हे बघा तोडून, हे बघा अजिबात तेल राहिले नाही. हे बघा किती छान आणि असं स्पॉन्जी झालं आहे बघा. हे बघा एकदम सॉफ्ट आणि कुरकुरीत बाहेरून. चलो बाय बाय.